मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे अक्षय तृतीया. सकाळी उठल्यावर पूजा झालेली आहे. आज संडे, तर भाजी फ्रेश अशी घेऊन आलेलो आहोत. आणि तर म्हणाल तर स्वयंपाकसुद्धा रेडी आहे. आमटीमध्ये म्हणाल तर शेवग्याच्या शेंगाची आमटी, मिक्स भाजी एकदम सिंपल. ओंकारसाठी गवारी फ्राय केलेली आहे. अक्षय तृतीया म्हटल्यानंतर गोडधोड हवं नाही का, त्याच्यासाठी आमरस करणार आहोत. हापूस आंब्याचा. हापूस आंबा आहे. सो आमरस, त्याच्यानंतर कोशिंबीर, पुरी आहे. आमरस आणि पुरीचा बेत आज, आणि चपाती सुद्धा. सो यस. अमेझिंग. झिंगावा. कुठं? तर माझी कोशिंबीर राहिलेली आहे. आमरस झाला की देवाला नैवेद्य दाखवू. पूर्वाला सुद्धा तिच्या मैत्रिणीच्या घरी ड्रॉप करायचं आहे. आणि आम्हाला संध्याकाळी सुद्धा थोडंफार शॉपिंगला बाहेर जायचं आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजच्या या दिवशी आपण छान छान गोष्टींची सुरुवात करत असतो. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी, आणि एखादी गोष्ट घेतली की ती छान पद्धतीनं वाढत जाते असं म्हटलं जातं. आणि या निमित्तानं बरीच लोक सोनं, चांदी, घर, गाडी, खूप साऱ्या गोष्टी घेत असतात. काही नाही जमलं तर छोट्या मोठ्या गोष्टी तर घेतच असतात. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दिवाळीच्या वेळेला असे मुहूर्त असतात, आणि आवर्जून मी काही ना काही गोष्टी घेत असते. थोड्या वेळात मी बाहेर जाणारच आहे, पण या शुभ दिवशी छान अशी गोष्ट तुमच्यावर मला शेअर करायची आहे. ती म्हणजे येस, गुड न्यूज द्यायची आहे. पूर्वा 10th ला होती, तिचा रिझल्ट लागलेला आहे आणि ती छान मार्कानं पास सुद्धा झालेली आहे. बापरे, 10th हे इयर पूर्वाचं खूप खूप डिफिकल्ट होतं तिच्यासाठी, आणि तिला 89% मार्क मिळालेले आहेत. अमेरिकेतली एज्युकेशन सिस्टम आणि भारतातली खूप वेगळी आहे, आणि तिथून मुलं जेव्हा शिकून इथं येतात आणि इथल्या सगळ्या गोष्टी शिकायला त्यांना खूप वेळ लागतो. हळूहळू या गोष्टी ती शिकत गेली, आणि बघता बघता 10वीचं इयर आलं. बापरे, जेव्हा ती 10वीला गेली ना, असं वाटत होतं की हे वर्ष कधी संपेल म्हणून. पूर्वाचं 10वीचं इयर सुरू झालं ना, तेव्हा खूप मला टेन्शन आलं होतं. पूर्वा, मी आणि तिचा डॅडा एकत्र बसलो होतो. तिचा डॅडा खूप कूल आहे. त्यांना आधीच सांगितलं होतं पूर्वाला की तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नंतर आम्ही फॅमिली ग्रुपवर तिचे मार्क सांगितले. सगळ्यांचे कॉंग्रॅच्युलेशन म्हणून फ्रेंड्स, फॅमिलीचे मेसेज आले होते, कॉल्स आले होते. तिच्या आतून तर खूप छान असा तिच्यासाठी एवढा मोठा मेसेज लिहिला होता. पूर्वाला म्हणाली होती, पूर्वा बाळ, तू अमेरिकेतून आलेली आहेस आणि इतके छान मार्क तुला पडलेले आहेत. तू माझ्यासाठी म्हणजे बोर्डातच आल्यासारखी आहेस. खरं सांगू का, वर्षभर तुझी जी काही धडपड होती शिकण्याची किंवा अभ्यासाची आम्ही पाहिलेली आहे, आणि खरंच प्राऊड ऑफ यू म्हणून तिच्या आतू आली होती. तिच्यासाठी केक घेऊन आली होती. आम्ही सगळ्यांनी खूप छान सेलिब्रेट केलं. पूर्वाचा जेव्हा रिझल्ट आला ना, खरं सांगू का, मी खूप घाबरले होते. मला समोर रिझल्टच दिसत नव्हता. नवऱ्याला सांगितलं की तू बघ बाबा, आणि त्याने सांगितलं की पूर्वा खूप छान मार्काने पास झालेली आहे, तिला 89% मार्क पडले आहेत. मी खूप खुश झाले. नवऱ्याला म्हटलं मला 15 मिनिटं दे, मी खूप रडणार आहे, आणि त्यानंतर फ्रेश होऊन खाली येईल. खरं सांगू का, हे आनंदाचे अश्रू होते. वर्षभर मुलीने जी काही धडपड केली होती ना, तिच्यासोबत मी होते, आणि मला माहिती आहे तिनं खूप हार्डवर्क केलं होतं. ही गोष्ट 10वीची सोपी नव्हती, आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की 10वीला बोर्ड असतो. लहानपणापासून आपल्याला सुद्धा ह्या गोष्टीची भीती असते. इतर मुलांपेक्षा म्हणाल तर तिनं 3-4 तास जास्तच अभ्यास केलेला आहे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी. तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील अगं 89% फारसे नाही आहेत. बऱ्याच लोकांना 95%, 99% वगैरे पडतात. अबोव 90% त्यांना पडतात. पण माझ्या मुलांसाठी ना, हे जे काही मार्क मिळालेले आहेत पूर्वासाठी, ते खूप मोठी गोष्ट आहे. मराठी, मॅथ, SST, सायन्स ह्या सगळ्याच गोष्टी अवघड होत्या. इंग्लिश सोडून सगळे सब्जेक्ट तिच्यासाठी अवघड होते, आणि तिनं मनापासून अभ्यास करून जे काही कष्ट केलं आहे ना, त्याचं तिला फळ मिळालेलं आहे. आय नो, आई वडील म्हणून आपल्यालाही थोडंफार टेन्शन असतं. नवऱ्याचं होतं की 10वीला नाही चांगले मार्क पडले ना, नसू देत, पास तर होईलच ना ती, आणि 12वीला आपण तिच्याकडे चांगलं लक्ष देऊया म्हणून. तू सुद्धा प्रेशर घेऊ नको, आणि पूर्वानं सुद्धा घ्यायची काही गरज नाही म्हणून. पण मला असं होतं की हा बेस असतो 10वीचा. आता तिला अशा अभ्यासाची सवय लागली, कष्टाची सवय लागली, तर 12वीला ती छान पद्धतीनं करेल म्हणून. आज नवीन ड्रेस घातलाय मी. कसा दिसतोय? छान. पोपटी. मला असं वाटतं की डार्क स्किनवाल्यांनी असं पोपटी घातलं की छान दिसत नाही, असं ग्रह होता माझा.
पावसाळ्यात झाडं लावायची सगळा वेळ. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर लावून नव्हतं पावसाळ्यात चांगली जमीन करते तर 4 झाडं बसतात तिकडे पुढच्या बाल्कनीत. येस. हां. आम्ही ना ज्वेलरी शॉपपाशी पोहोचलेलो आहोत. येताना ऑटोनंच आलो, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरनं आलेलो नाही आहोत, कारण अक्षय तृतीया आहे, खूप गर्दी असते. ऑलरेडी इथं 4 व्हीलरसाठी पार्किंगच नाही आहे आणि 2 व्हीलरला सुद्धा म्हणजे जागा मिळत नाही अशा वेळेला. बापरे, भयानक भयानक गर्दी आहे. माहीत नाही आता इथं आम्हाला किती वेळ लागणार आहे. Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth. बिल काउंटरला भरपूर गर्दी आहे, उभं राहायला जागासुद्धा नाही आहे आणि एवढ्या गर्दीत मला सफोकेट होत होतं. नवऱ्याला म्हटलं तू थांब आणि मी खाली जाऊन थोडा वेळ बसते. तर आजची अक्षय तृतीयाची शॉपिंग झालेली आहे. यामध्ये म्हणाल तर ओमकारसाठी चांदीचं ब्रेसलेट घेतलेलं आहे. ॲक्च्युली मी गोल्ड सेक्शनमध्ये पण गेले होते अंगठी घेण्यासाठी, पण माझ्या साईजची अंगठी मिळाली नाही आणि सकाळपासून इतकी गर्दी होती ना, तिथं व्हरायटीसुद्धा मला फारशी पाहायला मिळाली नाही. म्हटलं माझ्यासाठी अंगठी येते, नेक्स्ट टाईम घ्यावी. आणि अशा छान मुहूर्तावर मी सोनं किंवा चांदी अगदी थोडं का असे ना घेत असते. आता ऑटो बुक केलेली आहे, 5 मिनटात येईलच. बिल काउंटरला खूप गर्दी होती. नवरा 1 ते 1.5 तास लाईनमध्ये उभारला होता आणि तो म्हणाला नेक्स्ट टाईम ना लवकर जा आणि तुला जे हवं ते घेऊन ये म्हणून. चला, तर आजचा होता असा हा दिवस आणि आता फ्रेश होऊन आम्हाला डिनरसुद्धा करायचा आहे. व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.